नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली ट्रम्पगिरी दाखवली. त्यामुळेच भारतातील अमेरिकेच्छुक तरुणांना निराशा होणे स्वाभाविक होते आणि ते झाले. सर्वसाधारण जनतेला मात्र त्याचे फारसे सोयरसूतक नाही. त्यानंतर आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष भाषण करून जनतेला शाब्दिक दिलासा दिला आहे. 8 वर्षे जीएसटीच्या जबरदस्त भाराखाली दबलेल्या भारताला उद्यापासून थोडासा दिलासा मिळणार आहे. कारण स्वतः पंतप्रधान म्हणतात म्हणून तो दिलासा फार मोठा आहे असे आपण समजावे. सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जनता उत्साहात का येत नाही याची चिंता मोदी साहेबांना वाटणे स्वाभाविक आहे. जीएसटीच्या नव्या कर प्रणालीच्या माध्यमातून अनेक बाबींचा विचार करून जीएसटीचे कर किंवा दर बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे 28% आकाराच्या जीएसटीचा प्रचंड भार नष्ट झालेला आहे. आता त्याचा जनतेने उपभोग घ्यावा अशी इच्छा पंतप्रधानांनी बाळगली तर आपण त्यांच्या उदारतेला नमनच केले पाहिजे. सुरुवातीला जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लावल्यावर पहिल्यांदा वर्षात देशाला साधारणपणे 7.5 लाख कोटींचे उत्पन्न मिळाले होते. ते उत्पन्न यावर्षी 22 लाख कोटींच्या वर गेलेले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जनता आता जीएसटीला सरावलेली होती. जगातील कोणत्याही देशात एवढा देशांतर्गत कर नाही. त्यामुळे आज जीएसटीच्या सवलतींच्या बरोबर पेट्रोल आणि डिझेल यामध्ये निदान 5 ते 50 पैशांची सूट मिळेल अशी देशाच्या गरीब जनतेची जी अपेक्षा होती ती काही पुरी झाली नाही. पण मोदी साहेबांचे पट्टदोस्त ट्रम्प यांनी आपल्या दोस्तीला घट्ट करण्यासाठी दररोज नवनवे फटाके फोडणे सुरू केलेले आहे. या लहरी ट्रम्पला जसे चीनने उत्तर दिले तसे आपण देऊ शकत नाही. आपण चीन सारखे घिसाड घाईचे धोरण ठरवू शकत नाही. त्यापेक्षा आपण अमेरिकेवर दया करून कापसावरील आयात शुल्क कमी करून टाकले. यामुळे कापसाचा वापर करणाऱ्या गिरण्यांना अत्यंत स्वस्त दरात कापूस मिळू शकेल आणि भारतापेक्षा अमेरिकेचा कापूस स्वस्तच आहे कारण त्याला अमेरिकेचा आणि अमेरिकेच्या सरकारचा वरदहस्त आहे. मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या सरकारकडून कापूस उत्पादकांना मदत मिळते. आपल्या सरकारला तशी मदत करता येणे शक्य नाही. पण याकडे आपण दुर्लक्ष केलेच पाहिजे कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांनी जीएसटीचे दर कमी केल्यामुळे आपल्या वस्तूंच्या दरात मोठी कपात झाल्याने पंतप्रधान मोदी यांचे आभार मानलेले आहेत. हे बडे उत्पादक जीएसटीचा मोठा भार असल्यामुळे फारसे दुःखी नव्हतेच. पण आता तर जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे अशाच बड्या उद्योगपतींना मोठाच हर्षवायू झालेला आहे. माननीय पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या नाऱ्याला आणि स्वदेशीच्या पेऱ्याला जनतेकडून किती प्रतिसाद येतो हेही आपल्याला बघायचे आहे. साधारण विचार केला तर सध्याच्या काळात भारतात येणाऱ्या फटाके आणि मोबाईल यांच्यासह बऱ्याच गोष्टींवर यत्र तत्र आणि सर्वत्र आपल्या शेजारच्या कुचीन चीनचाच बोलबाला दिसत आहे. आता समस्त देशाने पंतप्रधानांच्या वाक्याचा आधार घेऊन स्वदेशी जागरण मंचासारखा व्यासपीठावरून अशी चीन सारखी परकीय आक्रमणे परतवून लावण्याचा निर्धार करावा आणि आपले स्वदेशी प्रेम जागृत करावे असे आम्हाला वाटते. पूर्वीच्या काळात सर्वच नेते अहितकारी स्वदेशी मोटारगाड्या वापरत असत. हल्ली सर्वांच्याच गाड्या परदेशी किंवा भारतात निर्माण झालेल्या परदेशी बनावटीच्या आहेत. आता स्वदेशीच्या पेऱ्याचा पंतप्रधानांनी जो उच्चार केला आहे त्याप्रमाणे सर्वांनीच म्हणजे सर्व नेत्यांनी स्वदेशीचा स्वीकार केला तर जनता त्यांना नक्कीच मोठा प्रतिसाद देईल असा आम्हाला खास विश्वास आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.